नमस्कार, मी आहे शरीव आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आहे स्पेशल हरतालिका व्लॉग। तुम्हाला माहितच आहे। ओके, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर मी या चॅनलवरती डेली व्लॉग्स अपलोड करत असते। तर तसंच माझ्या आयुष्यातली पहिली हरतालिका मी आज या व्लॉग थ्रू पूर्ण शूट करणार आहे। आणि उद्या गणपती बसणार आहे, तर आम्ही आजच गणपती सुद्धा आणायला चाललो। सो आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला बरंच काही बघायला मिळेल। म्हणजे आम्ही हरतालिकेचं पूजन कसं केलं किंवा व्रत कसा केला आणि माझं डेली रुटीन पण, म्हणजे मी आज काय काय केलं हे पण तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला भेटेल। आणि या व्लॉग मध्ये तुम्हाला आम्ही गणपतीचं डेकोरेशन कसं केलं हे सुद्धा बघायला मिळेल। आणि हो, आता मी माझ्या सासरी आहे, म्हणजे हे आमचं स्वतःचं घर आहे आणि आम्ही पुण्याला राहतो। आणि तिथे तुम्ही आमचं 1 BHK पाहिलं असेल, पण आमचं घर खूप मोठं आहे, खूप मोठं। आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे। मला खूप दिवसापासून होम टूरचा व्लॉग बनवायचा आहे। आय होप उद्या बनवू। उद्या पण खूप वेळ होईल, उद्या पण गणपतीचा व्लॉग राहील, तर मे बी दसरा, काय माहिती। पण या आपले ब्लॉग्स भरपूर येणार आहेत। सो आर यू एक्साइटेड गाईज? सो ॲट लास्ट गाईज, हा व्लॉग पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा। सो आता आपण व्लॉगची सुरुवात करूया। सो लेट्स गेट इनटू द व्हिडिओ। सो गाईज, तुम्हाला माझी ही बडबड इतक्यातच बोर नसेल झाली तर ही बडबड पुन्हा व्लॉगच्या शेवटी सुद्धा मी तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे। त्यात मी तुम्हाला माझ्या पूर्ण जे मी ज्वेलरी वेअर केली होती त्याच्या पूर्ण डिटेल्स किंवा माझ्या लुकच्या डिटेल्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला माझ्याकडून या हरतालिका व्रताच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा। आणि जसा माझा दिवस खूप पॉझिटिव्ह आणि सुंदर गेला तसा तुमचा सुद्धा गेला असेल अशी मी आशा करते। आणि तुमचा दिवस कसा गेला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। आणि आता मॉर्निंगची सुरुवात, म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात, मी छान मस्त असं हेअर वॉश केलं आणि मग मी माझे ओले केस छान विंचरून घेते। त्यानंतर माझा हेअर फॉल किती झाला हे पण तुम्ही बघितलं। आणि मी हे डवचं असं जेल यूज करत असते माझे कर्ल्सला डिफाईन करायला, कारण की माझे हेअर्स खूप असे फ्रीझी आणि वेवी आहेत। तर ओल्या केसांना असे कर्ल्स फॉर्म केले किंवा डिफाईन केले तर ते मस्त राहतात। त्यानंतर तुम्ही माझी छानवाली मेहंदी बघा, ही माझ्या सासूबाईंनी काढून दिली, जी की खूपच सुंदर। आणि हे मग तुम्ही माझी रियालिटी बघू शकता, मला जीवावर आल्यावर मी कशीवाली मेहंदी काढते। सो या, आणि आता आपण जाऊया खाली, कारण की आपल्याला थोडं पूजेची पण तयारी करावी लागणार आहे। सो गाईज, जेव्हा पण मी घरी असते, म्हणजे सासरी असते, तर ऑलरेडी जे कामं असतात ते 99% मम्मीनी ऑलरेडी केले असतात आणि मला त्या एकदमच वरचे कामं देतात, जसे की ही रांगोळी काढणे। आणि सकाळपासून मी हे एकच काम केलं आहे आज। आणि लेट्स सी की आजचा किती प्रोडक्टिव्ह दिवस मी करू शकते, किती कामं करू शकते। आणि मम्मीनीच या सुंदर ताट आणि सुंदर समया काढल्या आणि हे जे ताट सजवलं ते पण मम्मीनीच सजवलं आहे आणि ते इतकं क्यूट दिसत होतं आणि इतकं सुंदर दिसत होतं। तर आपलं पहिलं वर्ष आहे, आपण शिकतोय। निघा गोराई कशी निघू एकटी, 32 फुला निघू खरी, 32 फुलाचं एकच फुलान शंकरतीला नमस्कार। अच्छा, बाबांनी नदीवरून छान रेती आणली आहे आणि समुद्र, याची छान आपण पिंड बनवूया। पहिले मी धुवून घेते 4-5 वेळा। गोटी कोण येणार आहे? कोण येणार आहे? कोण येणार आहे गोटी? आले। हॅलो, आफ्टर सो मेनी डेज। हेलो आए नहीं तुम मेरे को लेने? मी गली होती। ओ रानू, तुला माझा हात नकोय का? कोण आलं गोटी? कोण आलंय? वेलकम 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 होम। आज मी फुल ऑन हरतालिकेचा ब्लॉग करणार आहे। गोचुडू येईन ना त्याच्यात, गोचुडू करशील तर काय म्हटलं? गोटिडू। डेकोरेशन कुठे आहे गणपतीचं?
घ्या घ्यायचले घे घे. पूजा झाली, अजून डेकोरेशनच सुरू आहे. हरतालिका गणपतीचं एकच डेकोरेशन आ चुका है. एकच बॅग. हे कोणतं आहे? अच्छा गोटी कोण आला? मम्मी बाबा आणि मी खूप जास्ती खुश होतो प्रणमला भेटून. आणि मी लिटरली 17-18 डेज नंतर प्रणमला भेटत होती आणि तुम्ही माझी एक्साइटमेंट बघू शकता. आणि आम्ही इतक्या गप्पा मारल्या आणि इतका वेळ आमचा वाया गेला. त्यासाठी सर्वांची एनर्जी डेकोरेशन करायसाठी, इतकी बूस्टअप करायसाठी मी सर्वांसाठी मग गरमागरम मस्त असा झणझणीत चहा बनवला. आणि मग आता आपण बघूया मम्मीचं साडी कलेक्शन. काढते हे पाहून ते साऊथची साडी माहिती का म्हणते कितीची आहे? 15,000. अजून काढते सिल्कची 20,000. माहिती का म्हणते किती 30 वर्ष पुराणी लग्नातली साडी म्हणते. माहिती का किती? मम्मीच्या साड्या दिसल्या डायरेक्ट. मम्मीच्या साड्या आठवल्या. शालू घालते काय आज नाही, शालू मी घालणार आहे तुमचा. मम्मीला माहित आहे मी सगळ्या साड्या घालणार आहे म्हणून त्यांच्या. काय करणार आता? हे तर घालू का म्हणे? मला चंदेरी घ्यायची आहे म्हणे. काल म्हणे चंदेरी आहे नाही आपल्याकडे चंदेरी. साऊथच्या साडी काय म्हणते? कार्बीपूर. काही कार्बीपूर कवरून आहे ना काहीतरी. कांचीवरम. सो गाईज, आज कोणती साडी विअर करायची हे सिलेक्ट झाल्यानंतर आम्ही फायनली पूर्ण फॅमिली लागलो डेकोरेशनला. आणि गणपती बाप्पाचं डेकोरेशन करायला आम्हाला काय काय निर्णय घ्यावे लागले, कोणाचं एक मत सहमत कसं झालं हे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये समजेल, म्हणजे गणपती आगमनच्या. आणि मग मी झाली रेडी फॉर हरतालिका पूजन. आणि तुम्हाला पूर्ण माझ्या लुकचे डिटेल्स म्हणजे या एंडिंगच्या नाही व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर फायनली हरतालिके पूजेला सुरुवात झाली आणि आम्ही अखंड ज्योत 24 तास लावली. त्यानंतर सामग्रीमध्ये बेलपान किंवा पंचामृत बनवलं, कलश आणि वनस्पती असं सर्व घेतलं. आणि पूजेचं सुंदर ताट आणि आमचं डेकोरेशन आणि आमचं सेटअप तुम्ही बघू शकता. निघा निघा गौराई कशी निघू एकटी, 32 फुलांनी गुंफली, 32 फुलांचे एकच पान, शंकरजींना नमस्कार. खूप घेते का आपण? अहो बोलते का? थोडंसे ध्यान अँगल बघू. लोक एकच काय पाहिजे? अँगल घे रे बा. इथे पार्वती, इथे आता घे तिच्या होते बोलते मैत्रिणी आहे का? लट्ट झाली हात हे करून घे त्याचं. पटपट पटपट कुत्री मागं लागल्यासारखी पूजा केली आजपर्यंत. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. सो गर्ल्स, लग्नानंतरचं जरी हे माझं पहिलं हरतालिकेचं व्रत असेल, पण अगदी लहानपणापासून जेव्हा मला समजायला लागलं तेव्हापासून मी हे व्रत करत आलेली आहे. आधी हे माझ्या माहेरी आई, वहिनी किंवा आजी असं सगळ्यांसोबत करत आलेली आहे, पण आता हे पहिल्यांदा म्हणजे माझ्या सासरी मम्मीसोबत करत आहे. आणि बाबा कंटिन्यू आमच्यासोबत आमच्या पूजेत तितकेच सामील होते जितके आम्ही दोघी होतो. आणि विदाऊट अहोंनी ईच अँड एव्हरी क्लिप इतक्या छान यांनी सुंदर शूट केली. विदाऊट प्रणम हा व्लॉग इतका सुंदर झाला नसता किंवा इतक्या सुंदर क्लिप्स शूट झाल्या नसता. आणि आय एम रिअली ब्लेस्ड टू हॅव मम्मी, बाबा आणि अहो. आणि माझी यूट्यूब फॅमिलीसुद्धा माझ्यासाठी तितकीच इम्पॉर्टंट आहे, कारण की तुमचं प्रेम, तुमचं सपोर्ट कंटिन्यू भेटतोय. म्हणून मी छान क्यूट व्लॉग तुमच्यासोबत माझे फॅमिली मुमेंट शेअर करत असते. आणि त्यानंतर छान आम्ही पूर्ण स्थापना केल्यानंतर मी हरतालिकेची कथा सगळ्यांना वाचून सगळ्यांना ऐकवली. हरतालिकेची कथातून मी एक गोष्ट घेतली, म्हणजे मॅनिफेस्ट करा. तुम्ही जर मॅनिफेस्ट कराल तर नक्की तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळेल आपल्या आयुष्यात. सर्वांगी सुंदर
सो अशा प्रकारे आम्ही हरतालिकेची पहिली आरती पार पाडली आणि बाबांनी दर्शन घेतलं, अहोंनीसुद्धा दर्शन घेतलं. आणि तुम्हाला आमचं हरतालिकेची पूजा आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. नाही पाळी म्हणून उपवास केला की काय 5 वाजले, 5 वाजलेले आहे. आता आम्ही खात आहे, तरी उपवासच आहे ना, हो ना? काय म्हणते? आणि येस, तुम्हाला माझा लुक आवडला असेल तर ते सुद्धा सांगा. आणि काय, आणि मी तुम्हाला काय काय सांगू, असं मी काय बोलायचं हे सगळं प्रिपेअर केलं असतं मनात, पण जेव्हा कॅमेरा ऑन होतो मी सगळं विसरून जाते की मला कोणती वाक्यरचना करायची होती, मी ब्लँक होऊन जाते. तर ते होत असतं. असो, तर मी तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते. तर तुम्ही मेकअप अँड माझं ज्वेलरी तर बघितली, पण मी तुम्हाला साडी दाखवते. आणि ही साडी ऑफकोर्स माझ्या सासूबाईंची आहे. तर जे माझे रिलेटिव्ज आहे माहेरचे सासरचे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मला मम्मीचे परफेक्ट साड्या होतात, परफेक्ट ब्लाऊज फिटिंग होतं. तर मी त्या बाबतीत खूप जास्ती ब्लेस्ड आहे. आणि त्यांचं साडी कलेक्शन अप्रतिम आहे, खूप आवड आहे त्यांना, खूप म्हणजे कमी वयापासून साड्या कलेक्शनची आवड होती. तर त्यांचं कलेक्शन खूप छान असतं, खूप छान. तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये तर बघालच. आता आमच्या घरी लग्न आहे, तर ते पण मी माझ्या व्लॉगमध्ये दाखवेल, ते डॉक्युमेंट करेल ते मोमेंट्स, ते पूर्ण लग्न. आणि त्यासाठी तर मी एक्साइटमेंट आहेच. पण आता उद्या गणपती येणार आहे, तर त्याची जास्त, आणि माझ्या आयुष्यातला पहिला गणपती आहे. कारण आमच्या घरी माझ्या माहेरी गणपती नाही बसत आणि माझ्या सासरी बसतो. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि लास्ट वर्षी आमच्या लग्नाची खरेदी सुरू होती, तर तेव्हा पण गणपती सिलेक्ट करायला मी होती. आणि येस, मी का घाबरतीये, मी का घाबरत आहे बोलताना, असं ठरतं. मी खूप सुंदर दिसते म्हणून मी घाबरते. मला प्लीज नजर नका लावू, मला नजर नका लावू. ईशा, काय चाललंय शरीर तुझं, काय चाललंय बरं का? सो माझी बघ तुम्हाला आवडली असेल आणि बोर झाली असाल तर आपण माझा लुक बघूया. ही साडी कशी दिसेल प्रणू, ह्याच्यात पूर्ण कशी दिसेल? सो गाईज अँड लेडीज, तुम्हाला माझं बिहेवियर इग्नोर करता येत असेल तर प्लीज माझं बिहेवियर इग्नोर करा आणि माझ्या लुकवर फोकस करा. आणि आत्ता आपण एंड करतोय आपल्या या क्यूटशा ब्लॉगला. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, लाईक करा. आणि येस, नोटिफिकेशन जे बेल आयकॉन असतं ते पण ऑन करून ठेवा, तर तुम्हाला माझे डेली ब्लॉग किंवा रँडम ब्लॉग्स बघायला मिळतील. सो गाईज, आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया. आणि तुम्हाला जर माझा पहिल्या हरतालिकेचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज नक्की कमेंट करा. आणि गणपतीचा ब्लॉग लवकरच माझ्या चॅनलवरती अपलोड होईल आणि तो ब्लॉग बघायसाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करावं लागेल. तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.